ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलेलो आहेत। आता आमच्या इथं पंगत चालू आहे। आता आमच्या इथं जेवण चालू आहे। पहा, आम्हाला ते पुजारी स्वतः जेवण वाढत आहेत। आमचं जेवण झालं आणि आता मग आमचा पुढचा प्रवास। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल आपण काय काय पाहतो। पहा, प्रवासामध्ये थोडीशी धमाल, थोडीशी मस्ती आणि अशा सगळ्या गोष्टी एन्जॉय करता करता हा आपला छोटासा बाबू पहा खूप काही बोलते। रस्त्यामध्ये खूप छान बडबड करून त्यांनी एक वातावरण एकदम छान असं तयार केलेलं। आणि आता पहा, हा कुठला रस्ता आहे मित्रांनो, मी तुम्हाला कुठे घेऊन चाललेली आहे तर तुमची मीराताई तुम्हाला एका ऐतिहासिक किल्ल्यावर घेऊन चाललेली आहे। ऐतिहासिक गाव पहा, काय सुंदर वाटते। बिलकुल झळायला लागत नाहीये। उष्णता एवढी इकडे मुंबई सारखी उष्णता बिलकुल नाहीये तिकडे। शांत एकदम थंडगार वातावरण, असं वाटत नाहीये दुपार आहे की काय आहे। बाहेर थोडंसं रखरखत्या उन्हामध्ये आहे, पण एवढं ऊन लागत नाही जेवढं असं इथे लागतं। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पन्हाळा गडावर। पहा, आज आपली मीराताई कुठे आलेली आहे? पन्हाळा गडावर। चला। तर बाहेरून बाली किल्ल्यामध्ये कुणीही प्रवेश करणे, कारण ही पूर्वीची ट्रेझर आहे, महत्त्वाचा भाग म्हणायचा गडाचा। म्हणजे जिथं धान्यसाठा, संपत्ती साठा, शस्त्रसाठा वगैरे केला जायचा। छत्रपती शिवाजी महाराजांसारखं माणसांना राहण्याची व्यवस्था ही पूर्ण बाली किल्ल्यामध्ये होती। पण 1844मध्ये ब्रिटिश लोकांच्याकडून पन्हाळगडाची फार मोठी हानी झाली। त्याच्यामध्ये तुम्ही या पन्हाळा किल्ल्याच्या पूर्वेकडचा जो गेट होता, 4 दरवाजा, जिथे तुमच्याकडे टॅक्स घेतला, तो 4 दरवाजा ब्रिटिशांनी पूर्णपणे तोफांनी उद्ध्वस्त केला 1844मध्ये। आणि या गडामध्ये वाहन येण्यासाठी एक ब्रिज बांधून रस्ते बांधले, त्याच्यामुळे गाडी आली गडावर असण्याची। आता आपण पूर्ण गड फिरतो तो गाडीने फिरतो। महाराष्ट्रातला एकमेव किल्ला पन्हाळा असा आहे जिथं गाडी फिरते, इतर गडासारखं पायी चालत जावं लागत नाही। प्रत्येक पॉईंटच्या जवळ गाडी जाते। लास्टला गडाचा आपण ज्यावेळेला पश्चिम गेट बघतो त्यावेळी तुमच्या लक्षात येतं, तोपर्यंत वाटतं की आपलं ग्रहण झालेलं एंट्रन्स आहे। पूर्वी बाली किल्ल्यामध्ये येण्यासाठी पूर्वेच्या दिशेने एकच मार्ग होता। इथून धान्य काढायचे। पूर्वीच्या काळाची ही कणगी बघा, ह्या कणगी। अंबरखाना, हा धान्याचा कोठार अंबरखाना। तो आता शाळेसाठी वापरतात। गंगा, यमुना, सरस्वती हे धान्याचे कोठार आहेत। आणि ह्याला अंबरखाना असं का म्हटलं जातं तर हत्तीच्या पाठीवर जशी अंबारी असते, राजा महाराजांना बसवतात, त्या प्रकारे याचा आकार असल्यामुळे याला अंबरखाना असं म्हटलं जातं। मित्रांनो, आता आपण धान्याची कोठारे पाहिली, सरस्वती, यमुना आणि गोदावरी। आता आपण राजदिंडी मार्ग येथे आपण आता चाललेलो आहोत। छत्रपती शिवाजीराजे इथून बाहेर पडलेले हा मार्ग आहे राजदिंडी मार्ग। राजदिंडी मार्ग उत्तर दिशेला आहे, आतमध्ये जाणारा रस्ता। आपले राजे इथूनच बाहेर पडले होते। बघितले का? इब्राहिम धूमधडाक्याची शूटिंग झाली मित्रांनो। हा बंगला पन्हाळा किल्ल्यावर। हा पहा मित्रांनो, दुतोंडी बुरुज, बरोबर ना? म्हणजे दोन्हीकडनं तोंड असणारा का? दोन्हीकडनं पायऱ्या असल्यामुळे याला दुतोंडी बुरुज असं म्हटलं जातं। पायऱ्या असणारा दुतोंडी बुरुज आहे इकडे। आणि इकडे धडाकेबाज पिक्चर मध्ये शूटिंग झालेला इकडे बंगला गेला मागे। मी थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला, पुसट दिसत आहे तो।
पडझड झाली बघा किल्ल्याची. सज्जा कोटी बघा किती पडझड झाली किल्ल्याची. मी म्हणते एवढं 500-600 वर्षापूर्वीचं एकही झाड नाहीये. लगेच कळतं ना. हे पण आहे, पण जास्त 50-60 वर्षाची झाडं असतील जास्तीत जास्त. झाड असू शकतं जुनं असं वाटतं मला मित्रांनो. पहा त्याचे जटाकट केलेले आहेत. पडझड झालेली आहे. काम चालू आहे दिसते. तर पडझड झाली सगळी. खूप छान वाटते. मला वाटलं हे आंब्याचं झाड आहे, पण हे सप्तपर्णी असं झाडाचं नाव आहे. सप्तपर्णी झाडे ह्याला 7 पाने असतात असे म्हणे. आंब्यासारखेच आहेत. आंब्यासारखी गार हवा, छान हवा आहे. AC पण फेल आहे. पण ह्या झाडाला जनावरं खात, ह्या पाला हा जनावरं खात नाहीत. टोटल 7 पानं आहेत बघा. पहा किती पडझड झाली किल्ल्याची. सज्जा कोठी. कोणचा हे? तो ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी आपण गेलतो तो ज्योतिबा डोंगर. हा छोटासा किल्ला आहे. फसवा किल्ला. हा फसवा किल्ला. पन्हाळा म्हणून ह्याच्यावरती हल्ले व्हायचे अगोदर. फसवा किल्ला. पण ते आतमधून मोठीच असतील, खाली वर्ण दिसतात. पन्हाळा शहर आणि ज्योतिगड आपण तिकडे गेलेलो. ज्योतिबागड. हा ताराबाई वाडा. याच्यामध्ये सातारचे दुसरे छत्रपती रामराजे यांचं जन्मस्थान. सुटका झाली. धडाधड लोखंडी साखळदंड जे उघडलं, पहारेकरी मूर्तीत पडलं. हे आपल्या रामराजांचा जन्म इथं झाला. पण ते त्यावेळेस ताराबाई, त्यांचा मुलगा शिवाजीराजे दुसरे आणि त्यांची सून वगैरे ही सगळी इथं नजरकैदेत पडलेली होती. त्या मुलाला सुद्धा नजरकैदेत राहू नये म्हणून जिजाबाईंनी ते मूल जन्मताच जर दगावला असं सांगून गडाची बिल्डिंग आहे. मोर पण तो म्हणजे पेशवेच होते का? तोही दुसरं होता. शिवाजी महाराजांची समाधी बोला ताजी. रामचंद्रपंत मात्य बावडेकर यांची समाधी. म्हणजे पूर्वी मोठमोठी सरदार डेऱ्या देखील गडावर यायची. त्यांनी करायला दिले. बंद होईल आता थोड्या दिवसांनी. ओपन होईल पोलीस लोकांचं. आता इथं समोर दुसरे म्हणजे करवीरचे संभाजी, त्यांची समाधी इथे. संभाजीराजे यांचं मंदिर. इथं हे मंदिर आहे त्यांचं. तिथं कसं त्यांच्या अस्थीवर मंदिर उभारले. ही राईट साईडला जुनी इमारत ही धर्मकुटी. पूर्वीचं कोर्ट, न्यायदान, दानधर्म वगैरे करायची जागा आहे. नाचवलं जात नव्हते. मग हेच आपलं चुकतंय. आपण कसं करतोय. भाजी प्रभू देशपांडे इथं जायचं. बाजी प्रभू फिरण्यासाठी वाटतं. ह्या गाड्या छोट्या छोट्या ट्रॅक्टर. आता आपण चाललेलो आहोत 3 दरवाजा. छत्रपतीच्या काळातले. एक महिला चालली. म्हटलं इकडे काय? ते म्हणाले 3 दरवाजा. म्हटलं कशासाठी? म्हणते लपायसाठी. डस्टबिन पा छान वाटतं एकदम. तीन दरवाजे.
तिसरा दरवाजा, हे पहा बुरुज. तिसऱ्या दरवाजाला इथं लाकडं ठेवून हे दरवाजे पॅक करायचे. हे 2 दरवाजे जरी तोडले तर हा दरवाजा तोडता येत नव्हता दुश्मनांना, म्हणून तिसरा दरवाजा. बघा हे किती छान आहे बघा. तिसरा दरवाजा, हा तिसरा दरवाजा. 3 दरवाजे, चारी बाजूने असंच आहे मित्रांनो. त्यांचं ते प्रतीक आहे. म्हणजे हत्ती, गरुड, सिंह. काय म्हणतात ह्याला? ह्याला काय म्हणतात ह्याला? शरभ. शरद. शरभ. शरभ शिल्के प्रतीक. दगड आहे, दगड ओरिजिनल दगड. दगडाचा होते काम. त्याचा गेट आहे, त्याच्यावर लिहिलेलं बघ. हा पारसी शिलालेख आहे. तर 1660 मध्ये ज्यावेळेला सिद्धीने वेढा दिला, त्याला वाटलं होतं आपली प्रचंड फौज ताकद पाहून शिवाजीराजे शरण येतील. तसं घडल्यामुळे त्यानं काय केलं, कोकणामध्ये राजापूर नावचं गाव आहे, तर ब्रिटिशांच्या वखारी. स्वच्छ पाणी आहे. हा दगडाची कुंडी, काढल्या पातेलं, आणि ते यांच्याकडे पा हे होतं, हे दगडाचं भांड. बाव किंवा बावडी कोकणी शब्द आहे. कोकणामध्ये विहिरीला बाव असं म्हणलं जातं. अंदर बाव. तर या ठिकाणी विहिरीवरती कलात्मक अशी शत्रूपासून पाण्याचा बचाव करण्यासाठी ही जुनी बाव. पन्हाळागडाचा पहा बाव, चोर बाव. दुश्मनांचं रक्षण करण्यासाठी. दुश्मनांनी काय करायचे, कुठं काय टाकू नये विहिरीमध्ये, पाणी दूषित होऊ नये म्हणून चोर बाव. मग हे कोण? ही पन्हाळा आहे. मग तो तानाजी गेला. हे कोण आहेत? कोणता? पुतळा. तो पावनखिंड लढवलेले बाजी प्रभूचा पन्हाळा. जसे लढले ना तसाच पुतळा उभा केलेला आहे. दोन्ही हातात तलवारी, ढाल नाही काय नाही, सपासप शत्रूवर वार. पाणी पाहिजे का तुम्हाला? कधी का असं कॅमेऱ्यावर धरते ना, चालूच करत नाही व्हिडिओ. काय चालू नाही केलं असं होतं. पन्हाळागड पाहून चालला आता आपला प्रवास, पुढचा प्रवास. आता आम्ही कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ पहा. आणि स्किप न करता व्हिडिओ पहा. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय काय तुला पैसे. सो मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांब. लाटेपासून आपला बचाव करा. हो हो, बघा काय सांगतात झोपून मॅडम, उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करा. सो मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय. तोपर्यंत आम्ही मस्त घाटाची तोपर्यंत घाटाचा प्रवास एन्जॉय करतो, पन्हाळा. आणि तयार राहा पुढचा भाग पाहण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय मित्रांनो.